आझाद मैदानावरती मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे आणि अनेक राजकीय नेत्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतलेली आहे, आपला पाठिंबा सुद्धा जाहीर केलेला आहे। शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सिद्धार्थ खरत आपल्यासोबत आहेत। सर, तुम्ही काही वेळापूर्वी बराच वेळ मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतलेली आहे, त्यांच्याशी संवाद साधला, काय नेमकं जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे, तुमची भूमिका काय? जय महाराष्ट्र। मी सिद्धार्थ खरात, आमदार मेहकर उद्धव बाळासाहेब ठाकरे गट। जे जरांगे पाटील यांनी जो काही मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने हे जे मोठं आंदोलन छेडलेलं आहे महाराष्ट्रामध्ये, ही खूप मोठी घटना आहे आणि महाराष्ट्राच्या जनजीवनावरती याचा परिणाम करणारी घटना असल्यामुळे मी स्वतः माननीय मनोजजी जरांगे साहेबांना भेटलो। त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्याला माझा पाठिंबा दिलेला आहे आणि ज्या मागण्या आहेत त्या मागण्या शासनाने तात्काळ सोडवाव्यात अशा प्रकारची मी शासनाला विनंती सुद्धा केलेली आहे आणि आपल्या मार्फत सुद्धा मी शासनाला विनंती करू इच्छितो। दुसरं असं की जे काही लाखो मराठा समाज या ठिकाणी आलेला आहे, त्यांच्यासाठी ज्या सोयी सुविधा ज्या पुरवायला हव्या होत्या त्या शासनाने पुरवलेल्या नाहीत आणि जे काही कमिशनर आहे मुंबई महानगरपालिकेचे, त्यांनी या ठिकाणी टॉयलेट्स, पाणी, जेवणाची व्यवस्था, निवारा व्यवस्था अजिबात पुरवली नाही। त्यामुळे एक प्रकारची मराठा आंदोलकांची थट्टा झालेली, त्याकडे गांभीर्यानं पाहण्यात आलेलं नाही आणि खूप दुर्दैवी गोष्ट आहे। त्यामुळे शासनाने ताबडतोब यामध्ये सुद्धा लक्ष घालावं आणि जिथे जिथे मराठा आंदोलक आज वस्तीसाठी बसलेले आहेत त्यांच्यासाठी सर्व व्यवस्था त्यांनी तात्काळ उपलब्ध करून देणे गरजेचं आहे। खरं तर आज शिंदे समितीचे सुद्धा पदाधिकारी येऊन भेटले, त्यांनी सुद्धा भेट दिली, मात्र चर्चा जी आहे ती निष्फळ ठरली, त्यामुळे मार्ग निघेल असं वाटतं तुम्हाला यातून? खरं तर कोणताही प्रश्न सोडवण्यासाठी स्टेट जबाबदार असतं, म्हणजे राज्य शासन जबाबदार असतं। किती किचकट प्रश्न असेल, किती गंभीर प्रश्न असेल, किती कायदेशीर बाबी असतील, तर महाराष्ट्र शासनाकडे विविध प्रकारचे विधिज्ञ असतात आणि त्यांची संख्या खूप मोठी असते आणि म्हणून कोणताही जटिल मार्ग असेल तर तो मार्ग सोडवण्यासाठी शासनाकडे सगळी यंत्रणा अवेलेबल असते आणि शासनाला जरांगे पाटलांनी 2 महिन्यापासून इशारा दिला होता, ते येणार आहेत, मागणी त्यांची पूर्ण करा, तरी सुद्धा शासन ढिम्मपणानं बसू नये, त्याच्यावर कोणत्या प्रकारची कारवाई केली नाही आणि जे आंदोलन जे वादळ इथे येऊन थडकलं तरी सुद्धा शासन गंभीर राहिलेलं नाही। एक प्रकारचं शासनाने जे काही मराठा आंदोलक आहेत त्यांची थट्टा केलेली आहे आणि या निमित्तानं माझी विनंती आहे की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याची जी मुख्य मागणी आहे ती 19% ओबीसी प्लस 10% करता येईल किंवा स्वतंत्र करता येईल, काय करता येईल याच्या संदर्भात विधिज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे, कारण ते शासनाचं कर्तव्य आहे आणि हे आरक्षण जे आता देण्यात येणार आहे ते टिकलं पाहिजे। प्रसंगी केंद्र शासनाकडे जाऊन सुद्धा जी कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट्स आहेत ती जर करण्याचं काम पडलं ते सुद्धा केलं पाहिजे, कारण तामिळनाडूमध्ये 69% आरक्षण आहे, म्हणजे तसंही महाराष्ट्राचं आजचं आरक्षण आहे 62% आहे आणि 50%चा जो कॅप आहे तो केव्हाच आपण ओलांडलेला आहे आणि म्हणून आता 62% आहे। आणखी जर समजा काही त्याला वाढवण्याची गरज असेल तर विधिज्ञांचा सल्ला घ्यावा। केंद्रामध्ये सुद्धा भाजपचं सरकार आहे, इथे सुद्धा युतीचं सरकार आहे, त्यामुळे हा प्रश्न सोडवण्यासाठी फक्त इथे या ठिकाणी एक फक्त इच्छाशक्तीची गरज आहे आणि गांभीर्यानं हा प्रश्न सोडवणं गरजेचं आहे। माझी या निमित्तानं शासनाला विनंती आहे की हा प्रश्न तातडीनं सोडवला पाहिजे। ओबीसींना धक्का न लावता, त्यांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांसाठीचं स्वतंत्र जे आरक्षण आहे ओबीसी कोट्यामधून काही वेगळं देता येतं का बघा, कारण एनटी डीएनटी व्हीजेएनटी एनटी व्हीजेएनटी ला ज्या प्रकारे डी केलं होतं आणि एक कायदा केला होता आणि त्यानंतर डी कॅटेगरी आली होती, अशा प्रकारचं काही पण त्याच्यामध्ये सुद्धा करता येईल आणि म्हणून माझी विनंती आहे की ओबीसी मधून जी मागणी केली आहे त्याच्यावरती निर्णय शासनाने तात्काळ घेण्यात यावा। अगदी पाहतोय आपण, शासनाने निर्णय तात्काळ घेता यावा, जर सरकारने भूमिका दाखवली तर आरक्षण घेता येईल असं सिद्धार्थ खरत म्हणताना पाहायला मिळत आहे। कॅमेरामन सचिन शिंदे सर, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।